की सगळ्यांना असं वाटतंय बरं दुर्दैवानं की महाराष्ट्र टॉपला आहे. बर असं नाहीये. तुम्ही महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षणाचा जर का अहवाल बघितला तर भंगीजात सगळ्यात टॉपला आहे. बर प्राथमिक शिक्षणात भंगीजात. आणि जर का तुम्ही टेक्निकल एज्युकेशनचा अहवाल बघितला, टेक्निकल एज्युकेशनामध्ये ढोर समाज हा सगळ्यात पुढे आहे. बर हे तुम्ही असं समजूच नका की मांग विरुद्ध महार लढाई आहे. आणि जर का तिथं 2 क्रमांकाला बघितलं, चर्मकार समाज आहे. अच्छा. टेक्निकल एज्युकेशन आणि मेडिकल एज्युकेशन मध्ये. बरोबर. आणि 3ऱ्या क्रमांकाला महार समाज आहे आणि 4थ्याला मांग आहे. या देशामध्ये 1871 साली CTA होता, क्रिमिनल ट्राईब ऍक्ट. आणि त्या क्रिमिनल ट्राईब ऍक्ट मध्ये या SC समुदायातली फक्त एकच जात होती. बर. आणि ती म्हणजे मातंग जात. आणि या मातंग जातीला ताई 3 वेळची हजेरी होती. आणि ही हजेरी कधीपर्यंत होती माहिती आहे का? 31 ऑगस्ट 1952 पर्यंत. बर. 1871 साली हा कायदा झाला आणि त्या कायद्यानुसार जो बाळ जन्मता गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलं. आई प्रेग्नंट असेल तर ती प्रेग्नंट असलेल्या पोटातलं बाळ गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलं. आणि वयाच्या 10व्या वर्षी त्याला, जसं कोरोनामध्ये आपल्याला क्वारंटाईन करण्यात आलं होतं ना, तसं 3 तारांचं कुंपण होतं. आणि त्या 3 तारांच्या कुंपणामध्ये त्यांना ठेवण्यात यायचं. का? म्हणून गुन्हेगार जमात. ही SC मधल्या कुठल्याही जातीला नव्हतं. या सगळ्या जाती CTA मधल्या गुन्हेगारी जमाती, कायद्यानं सजा भोगलेली प्रत्येक जात ही एक तर ST मध्ये इन्व्हॉल्व्ह झाली किंवा NT मध्ये इन्व्हॉल्व्ह झाली. बर. फक्त केवळ आणि केवळ मांग ही जात अनुसूचित जातीमध्ये आली. आम्ही कुठेही RSSच्या वळचिनीला वैचारिक दृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या गेलेले माणसं नाही. बर. काही गेले असतील तर काही महार समाजातले पण गेले, जे आजचे बौद्ध आहेत. हो. ते गेले तर मातंगाचे पण गेले. ते गेले स्वतःच्या स्वार्थासाठी. बर. आणि तरीही आंबेडकरी चळवळीचे लोक जर आज असं म्हणत असतील की RSSचा अजेंडा आहे आणि RSS काहीतरी घडून आणते, तेव्हा आम्हाला फार वाईट वाटतं. काही असतील, आम्हाला असं वाटतं की या चळवळीला आमचं योगदान, या चळवळीची आम्ही माणसं. आणि जर का असा प्रचार झाला तर आमच्या बौद्ध बांधवांनी आम्हाला चळवळीतून हात धरून बाहेर ढकलले की काय? महाराष्ट्रामध्ये BDI देशमुख आयोगानुसार SCची लोकसंख्या 11.80 दाखवलेली आहे. बरं. BDI आयोगानुसार. आणि आपला 13% आरक्षण आहे. हो. आणि आकडेवारी दाखवतात ती म्हणजे घपला आहे. ते देणार का? जर का तुमच्या तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये 15% आहे, बरं, तुमच्या तामिळनाडूमध्ये 18% आहे, तिकडे 25% आहे, महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने 15 ते 17% आहे. जेव्हा नवीन सेन्सस होईल सेन्सस निश्चित झाले पाहिजे, ते येईल. आणि मग त्यांनी मागील 100 वर्षाचा आढावा घेतो युनो. आणि ते म्हणतात की असा कोणता व्यक्ती आहे की अशी कोणती जमात आहे की ज्यांच्या एका निर्णयामुळे त्या समाजाचा उद्धार झाला. आणि ते युनो म्हणतं की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारणं, धम्माच्या वाटेवर जाणं, आणि त्याच्यामुळे तो समाज विकसित झाला. युनो म्हणतो. त्याला माझ्या सर्टिफिकेटची गरज आहे का? नाही. मग आपण बदललेला मार्ग आणि स्वीकारलेली शिक्षणाची कास, ज्याच्यामुळे बौद्धांचा विकास झाला, हे शाश्वत सत्य आहे आणि त्याला कोणी नाकारायची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं काही चर्मकार बांधव, मातंग बांधव, मादगी बांधव असं म्हणत असतील की आमचं आरक्षण बौद्धांनी खाल्लं, महाराणी खाल्ला. ते नॉनसेन्स आहे. ते मी पण बोलतो. हे पुन्हा एकदा क्लिअर करा. 100% तुमच्या माध्यमातून गेलं पाहिजे महाराष्ट्राला. मी अवघ्या महाराला जबाबदारीनं बोलतोय आणि कॅमेरा पुढे बोलतोय. आणि हे सर, मी 25 जिल्हे फिरून आलोय. आणि 25 जिल्हे फिरल्यानंतर अधिकारवाणीनं बोलू शकतो. हे महारांनी त्यांच्या चातुर्याने, महारांनी त्यांच्या अफाट परिश्रमाने आणि त्यांच्या बदललेल्या मार्गामुळं, बरं, त्या मार्गामुळं त्यांनी ही परिश्रम करून हे त्यांनी लाटलं नाही, हे परिश्रमातून मिळवलं आहे. बरं. याच्यामध्ये ज्या काही 4-5 लोक आहेत, मिलिंद आव्हाड JNUचे प्राध्यापक आहेत, प्राध्यापक वाघमारे सर हे JNUचे प्राध्यापक समाजशास्त्र विषयाचे आहेत. आणि ह्या सगळे लोक निळा झेंडा घेऊन आरक्षणाची उपयोगी मागत होते. आणि यांचं तुम्ही एकनाथ आव्हाडांचं नाव ऐकलं असेल. बौद्ध धर्म स्वीकारला होता. आणि महाराष्ट्राच्या, देशातल्या बौद्ध समाजाचा आकडा आहे 0.7%. 0.7% मध्ये 0.1% हा मातंग समाज धर्मांतरित झालेला आहे. बीड, लातूर, सोलापूर भागातला. आणि तिथल्या सुकुमार कांबळे पासूनची सगळी लोक आहेत, हे सगळे बौद्ध धर्मांतरित झालेले आहेत. आणि तरीही गमतीचा भाग, त्या लोकांनी संघर्ष जे करून इथं आल्याच्या नंतर जेव्हा लोक म्हणतात की हे RSSने आणि भाजपनं दिलेला अजेंडा आहे. आणि 72ला तुम्ही जर बघितलं असेल पॅन्थरच्या चळवळीमध्ये, मग ते राजा ढाले असतील, आठवले साहेब असतील, आमचे नामदेव ढसाळ साहेब असतील की अरुण कांबळे असतील, हे सगळ्या ज्या लोकांनी पॅन्थर उभं केलं, सर्वाधिक पोरं मराठवाड्यामध्ये मातंग समाजाची होती. पॅन्थरमध्ये. पॅन्थरचा इतिहास बघा. पण
आम्ही बौद्धांच्या सोबतीने राहिल्यामुळं आम्ही साक्षर झालो. बरं. आणि बौद्धांच्या मुळे थोडी हुशारी आली. दोन भाषा येत आहेत हा. तुमचे. नाही बघा ना. हे क्लिअर करून घ्या पुन्हा. हे बघा, गावगाड्यात आम्ही कुणासोबत बौद्धांच्या होतो? सोबत राहतो म्हणून Yes, साक्षर झालो हे पण मान्य आहे तुमचं. हे बघा, आम्ही गावगाड्यात कुणासोबत आहोत, कालही कुणासोबत होतो. बरं. मग बौद्धांची पोरं शाळेत शिकायला चालली, हा. बौद्धाच्या पोरांनी शहराकडे शहरीकरण केलं, तर आमच्यातल्या काही लोकांनी केलं बरं. आणि ते साक्षर झाले. हो. मग ही सुबुद्धी कुठं सचली? आंबेडकरी चळवळीतून. अच्छा. आणि त्याच चळवळीचाच धागा खरं तर आम्ही स्वप्न पूर्ण करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. अच्छा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय होतं, मी ज्या जाती जन्मलो त्या जातीचा उद्धार करणं माझं कर्तव्य आहे. हो. मग मी मातक समाजाचा असेल तर मातक समाजाच्या अडचणीवर बोलून मातक समाजाला नक्की. न्यायापर्यंत नेणं सहमत माझं आहोत. कर्तव्य आहे. जी. कारण की बाबासाहेबांना मी माझा गुरु मानतो. हो. आणि ते काम मी करण्यासाठी याच्यासाठी मी बोलतोय की हेच काम आम्ही करत आहोत. बरं. आता लोक म्हणतात की त्यांनी शिक्षण घेतलं नाही, आम्ही त्याला जबाबदार आहोत का, वगैरे वगैरे. हे आपण म्हणतो, पण त्या प्रवाहात येण्यासाठी सरकारने ज्या उपाययोजना करायला पाहिजे होत्या, सरकारने जे आयडेंटिफिकेशन करायला पाहिजे बरं. होते, हे कुठंतरी कमी पडलं. आणि मग आपण चळवळीचे कार्यकर्ते म्हणून जबाबदार कोणाला तुम्ही ठरवता इथे? सरकारला. तेच तर आमचं म्हणणं आहे ना. मग आम्ही कुठे म्हटलं की बौद्धांना इथं जबाबदार धरा म्हणून? तुम्ही थोडस सोशल मीडियावरती ज्या काही शाब्दिक वावड्या मी उठवल्या म्हणतोय जातात. ते वाचालवीर आहेत. बरं. दोन्ही बाजूचे वाचालवीर आहेत, अच्छा. ते स्टॉप झाले पाहिजे. बरं. आणि म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट पण करतोय होय. की असं राज्यस्तरीय पण ठेवा. संविधान काय म्हणतंय? सबस्टेंटिव्ह इक्वॅलिटी बिलकुल. आणि डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. आरक्षण ही एक व्यवस्था आहे तुम्हाला प्रवाहात आणण्यासाठी, प्रतिनिधित्वासाठी. तो काही गरिबी हटाव कार्यक्रम नाही, तेच व्यवस्था आहे. पण वितरण प्रणाली कुठे आहे? ती कुणाच्या हातात आहे? ती वितरण प्रणाली नव्हती. आणि ते सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024 पहिल्यांदा अधोरेखित करून सांगितलं की तुम्हाला जर का या पद्धतीनं प्रत्येकाला प्रतिनिधित्व द्यायचं असेल तर डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस, न्याय वितरण होण्यासाठी उपवर्गीकरण करणे गरजेचं आहे. अच्छा. आणि ह्याच्यानंतर आता आपल्याकडे जे आहे त्या पद्धतीनं उपवर्गीकरण झालं पाहिजे. दुर्दैवानं काही बौद्ध समाजाची लोक आणि मातंग समाजाची लोक आपल्या पदाला चिकटून राहण्यासाठी, पद कायम ठेवण्यासाठी अच्छा. आणि आपल्या नेत्याची मर्जी हासिल करण्यासाठी याच्यावर कावेखोरपणे बोललेत. दोन्ही बाजूने बोललेत आणि ते झाले समाजहितासाठी घातक. आणि त्या लोकांनी त्यांचा वैयक्तिक स्वार्थ टिकवून ठेवण्यासाठी समाजामध्ये दरी निर्माण केली. आंबेडकरी चळवळ ही न्यायासाठी लढणारी चळवळ. बरं. त्या चळवळीचा मी पाईक आहे. ओके. आणि आजपर्यंत आंबेडकरी चळवळ जातीचं सोडा, प्रवर्गाच्या बाहेर जाऊन कुणावरही अन्याय झाला हो. तर सर्वात पहिलं पोहोचणारी चळवळ आंबेडकरी चळवळ आहे. तर आज जर का आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी चुकीची भूमिका मांडली तर दुर्दैवानं असा ठपका आंबेडकरी चळवळीवर पहिल्यांदा लागेल बरं. की कुणाला तरी न्याय मिळणार होता, पण आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी चुकीची भूमिका घेतल्यामुळे न्याय मिळाला नाही. हा कलंक आंबेडकरी चळवळीला लागू नये म्हणून माझी बौद्ध बांधवांना विनंती आहे, आरक्षणाचा उपयोग किती टक्के होतं ते होऊ द्या, बरं. कुठलाही विरोध करू नका, त्याला तुम्ही समर्थन द्या. सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा चॅनलचे मी आभार मानतो जी की अशा महत्वाच्या विषयावर त्यांनी चर्चा घडवून आणत आहेत. आणि खरा मेसेज जो समाजामध्ये जायला पाहिजे त्याच्यासाठी आपण पुढाकार घेतलाय. मून साहेब, जवई साहेब तुमचे आणि चंद्रपूर जिल्ह्याचे आमचे प्रतिनिधी माननीय मोडक साहेब, या सर्वांचे मी अभिनंदनच करतो. थँक्यू, धन्यवाद. आणि सर्वप्रथम तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. बर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून जे आपला तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याची संधी मिळाली आणि ज्या आरक्षणाची मुहूर्तमेढ जिथे रोवल्या गेली तिथपासून थोडी आपण सुरुवात करूया. बर. आणि आज इथं उपस्थित असलेले जर आपण सर्व बांधव बघितले तर जवळपास 6 लोकांपैकी 5 लोक हे अयोग्य कसं आहे ही भूमिका मांडणार आहेत. बरं. आणि मी एकटाच असं आहे नक्की. हे योग्य कसं आहे मांडणार आहे. बरं. तर सर्वप्रथम ह्या आरक्षणात आरक्षण जे आहे हो. तर ह्या 5 लोकांना जेवढा वेळ मिळणार आहे तेवढा मला एकट्याला देण्यात यावा. नक्की, नक्की. कारण मला ही भूमिका मांडणं फार बिलकुल गरजेचं आहे. बिलकुल क्लिअर करा. आणि खरं तर हा जो विषय आहे या विषयाचं गांभीर्य लक्षात न घेता या विषयाचं राजकीयकरण सुरू आहे. बरं. आणि हे राजकीयकरण करण्यामध्ये महाराष्ट्रातल्या काही घडामोडी नक्कीच त्याला कारणीभूत आहेत. पण सध्या आपण महाराष्ट्रात नाही बोलू, महाराष्ट्राच्या बाहेरचं बोलू. बरं. म्हणजे महाराष्ट्राबद्दल बोललं तर लगेच आपल्याला वाटेल की, आणि आपल्या डिबेट्स ऐकल्या मी, कालची पण ऐकली, परवाची पण ऐकली, आणि त्याचा जो सूर येतोय की याच्या मागे भाजपचा किंवा RSSचा अजेंडा आहे वगैरे वगैरे. बर. सर, एक
म्हणजे विषयाच्या पलीकडचं थोडंसं एकच 30 सेकंद बोलतो की मी कांशीरामजींच्या जयंती दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातला पहिला माणूस आहे की RSSचा समाजातील वाढता प्रभाव आणि पुरोगामी कार्यकर्त्यांची भूमिका याच्यावर कॅडर कॅम्प घेतला. वा. आणि त्याच्यानंतर मी 3 कॅडर कॅम्प घेतले लगातार. बरं. तर आम्ही कुठेही RSSच्या वळचिनीला वैचारिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या गेलेले माणसं नाहीत. बरं. काही गेले असतील तर काही महार समाजातले पण गेले जे आजचे बौद्ध आहेत. हो. ते गेले तर मातंगाचे पण गेले. नक्की. ते गेले स्वतःच्या स्वार्थासाठी. म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेरच्या परिस्थितीवर पहिलं बोलतो. हा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा पहिला विषय कुठून सुरुवात झाला तर तो झाला पंजाब राज्यातून. बरं. पंजाब राज्यामध्ये महार पण नाहीत आणि मांग पण नाहीत, मातंग पण नाहीत. नक्की. आता बघूया आपण गंमत कशी आहे होय. आणि आपण बोलतोय कसं. तिथं सुरुवात केली ती वाल्मिकी सीख आणि मजबकी सीख हो. ह्या 2 समुदायांनी. आणि तिथचा प्रभावी समाज कोण होता? चर्मकार. तर तिथे जी सुरुवात झाली 1970च्या दशकात. बरं. आणि ग्यानी झैलसिंग मुख्यमंत्री असताना त्यांनी 1975 साली एक साधा आदेश काढलाय. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोर्टाचं किंवा असं काही नव्हतं. एक आदेश काढला आणि तिथं अस्तित्वात असलेल्या म्हणजे देशात सर्वात जास्त SCची लोकसंख्या पंजाबमध्ये आहे. बरं. तिथं 25% आरक्षण आहे. आणि त्या 25% आरक्षणामध्ये 12.5% आरक्षण वाल्मिकी सीख आणि मजहबी सीख आणि त्यांच्या पोटजातींना दिलं. आणि 12.5% आरक्षण हे उर्वरित चर्मकारांसकट इतर जातींना दिलं. बरं, तेव्हा तिथे RSS होती का? तिथं भाजप होती का? अजिबात नव्हती. आता हे झालं पंजाब. मग 1994 साली पंजाबच्याच पावलावर पाऊल ठेवून हरियाणा सरकारनं आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं. तिथे कुठली जात होती तर धनक नावाची जात होती. मजहबी सीख वाल्मिकी सोबत धनक नावाची जात. आणि ती महाराष्ट्राची जात नाही. तिथं पण मांग पण नाही आणि महार पण नाही. अच्छा. आणि तिथं उपवर्गीकरण झालं. आणि ते का झालं तर तिथे जर का आपण बघितलं आता सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये एकूण 21 अहवालांचा संदर्भ आलेला आहे पूर्ण देशभरातल्या. त्याच्यामध्ये कर्नाटका असेल, तामिळनाडूचा जनार्दन आयोग असेल, कर्नाटकचा सदाशिव आयोग असेल, मी पूर्ण सांगू शकतोय. आणि तेलंगणाच्या म्हणजे पूर्वीच्या आंध्र प्रदेशच्या रावजू राचंद्रन आयोग असेल, महाराष्ट्राचा लवजी साळे अभ्यास आयोग असेल, अशा पद्धतीनं गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश असं करता करता जम्मू काश्मीरपर्यंतच्या या सर्व राज्याच्या आरक्षणाची समीक्षा झाली. आणि आपल्याला माहीत आहे की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देशामध्ये आरक्षणाचा आणि इतर बाबींचा उहापोह करण्यासाठी काकासाहेब कालेलकरांचा पहिला आयोग. त्याच्यामध्ये काकासाहेब कालेलकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं होतं की बाबासाहेब, तुम्ही सुशिक्षित समाज म्हणजे कशाला म्हणता? म्हणजे तुम्ही विकसित समाजाची तुमची संकल्पना काय? तर डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते की ज्या समाजामध्ये 10 डॉक्टर, 20 इंजिनियर, 30 वकील जर पैदा झाले, तयार झाले तर त्या समाजाला मी विकसित समाज म्हणेन. आता हाच धागा धरून आपण पुढे जाऊया. मग अशा पद्धतीनं पण हे आरक्षण स्वातंत्र्यानंतर आलंय का तर नाही, त्याच्या पहिलं पण होतं. बरं. सर्वात पहिलं तर शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात 1902 साली सुरू केलं. बरं, त्यांनी सुरू केलं तेव्हा तिथं मागणी होती का? नव्हती. तेव्हा तिथं शाहू महाराजांच्या लक्षात आलं की आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित असलेले कार्यरत असलेले जे 71 अधिकारी आहेत त्या 71 अधिकाऱ्यांपैकी 60 हे एकाच जातीचे आहेत. आणि 11 हे इतर आहेत. म्हणजे हा जो समतोल आहे तो पूर्णत्वास जावा, समतोल व्हावा म्हणून त्यांनी 2ला आरक्षण सुरू केलं. आणि किती आरक्षण दिलं? 50%. आणि त्यांनी काही जातींना एक्सक्लूड केलं. म्हणजे ब्राह्मण, सेनवी, प्रभू आणि पारसी या 4 जातींना आरक्षणातून वगळलं आणि 50% सरसकट सगळ्यांना दिलं. मग त्यांनी पण आरक्षणाची समीक्षा केली 1920 साली. तेव्हा शाहू महाराजांना लक्षात आलं की इतके वर्ष आरक्षण दिल्यावरही आरक्षणाचा असमतोल संपलेला नाही. मग त्यांनी 1920 साली त्यांनी आरक्षणामध्ये 50%वरून 90% केलं, समतोल प्रस्थापित व्हावा म्हणून. बिलकुल. आणि त्याच अनुषंगानं आरक्षणाच्या माध्यमातून सर्वांना संधी मिळावी हे तत्व निर्माण झालं. आता 1909 सालाकडे आपण जर आलो इकडे तर भारतात पहिल्यांदा अधिकृतरित्या इंग्रजांनी कधी आरक्षण दिलं तर ते पहिल्यांदा मुस्लिमांना दिलं. आणि ते दिलं निवडणुकांच्या बाबतीमध्ये आरक्षित जागा देऊन. म्हणजे त्याच्यानंतर 1916 मध्ये बघितलं, 18 मध्ये आपल्या SC समुदायाला आरक्षित जागा आणि त्यांना राखीव मतदारसंघ मुस्लिमांना असं आरक्षण त्या चेम्सफोर्डच्या आयोगानुसार 18 मध्ये मिळालं.
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनला 1928 साली जेव्हा या सर्व देशाची परिस्थिती सांगून तेव्हा त्यांनी आरमार पोलीस लष्कर या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे असं पहिल्यांदा त्यांना भेट घेऊन सांगितलं. आणि 1935 साली देशामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये आरक्षणाला सुरुवात झाली. तेव्हा ते लोकसंख्येवर आधारित नव्हतं, असं देण्यात आलं. पण जेव्हा गव्हर्नरच्या व्हाईसरॉयच्या ह्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामील झाले होते 1943 साली पहिल्यांदा भारत देशामध्ये 8.33% आरक्षण मागासवर्गीयांना देण्यात आलं. हा प्रचंड मोठा इतिहास आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला माहिती आहे संविधान सभा या सर्व बाबी आपण आता मी इथं वेळ घेत नाही. आणि 1950च्या नंतर जेव्हा आरक्षणाला सुरुवात झाली, अंमलबजावणीला सुरुवात झाली, काकासाहेब काळेलकरांचा पहिल्या आयोगाच्या नंतर 1965 साली या विधी व न्याय विभागाचे सचिव BN लोकूर यांच्या नेतृत्वामध्ये आरक्षणाची समीक्षा करण्यासाठी देशभरामध्ये त्यांना दौरा करण्याला लावण्यात आला. आणि आरक्षणाची व संविधानिक तत्वांची अंमलबजावणी झाली की नाही याच्यासाठी त्यांनी पूर्ण भारताचा दौरा केला. आणि हे BN लोकूर यांनी त्यावेळच्या सरकारला आपल्याला अहवाल सादर केला की आरक्षणाचा रुजवण पूर्ण समाजापर्यंत नाही झाली. आणि त्याच्यानंतरचे जे आयोग आहेत, आता मी नावं घेतले ते सगळे आयोग आहेत, या सगळ्या आयोगांनी का निर्माण झाली त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्माण झाली. आणि संपूर्ण आयोगांनी सरकारला सांगितलं की आरक्षण तर आहे पण त्याचा लाभ सर्वांना होत नाही. आणि संविधानाचं मूल तत्व काय आहे, आरक्षणाची मूल संकल्पना काय आहे, असमानता राहणार नाही. आणि स्पेशली SC आणि STच्या आरक्षणाचा गाभा काय आहे, त्या प्रवर्गाचा संपूर्ण विकास झाला पाहिजे. प्रवर्गाचा बरं का. आणि त्या प्रवर्गामध्ये असलेली म्हणजे प्रवर्गाचा विकास म्हणजे प्रवर्गात असलेल्या प्रत्येक जातीचा. दुर्दैवानं आमची लोक मांडणी करत असताना हेही सांगतात, छातीठोकपणे सांगतात की जातीला आरक्षण नाही बरं का. आता त्या प्रवर्गात यादी कुणाची आहे, जातींची. प्रवर्गात जातीची यादी आहे, त्या जातीतल्या प्रत्येक जातीला आरक्षण आहेच ना. म्हणजे तुम्ही त्या जातीचे आहात म्हणून तुम्ही त्या प्रवर्गात आहात आणि म्हणून तुम्हाला आरक्षण आहे. अर्थात जातीला आरक्षण आहे. आणि हे जे आपण सांगत असताना मग जर का आपण बघितलं तर पहिल्यांदा तिकडं उत्तर भारतामध्ये पंजाब आणि हरियाणामध्ये झाल्याच्या नंतर त्याचं जी हवा आहे ती साऊथ इंडियामध्ये गेली. आणि त्यानंतर पहिल्यांदा तत्कालीन आंध्र प्रदेशमध्ये 1997-98च्या दरम्यान आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं. आता गंमत बघा, तिथं झाल्याच्या नंतर त्यांनी निर्माण केल्याच्या नंतर तेथील माला समाज जो आपण इथं जो महार म्हणतो तो तिथला माला समाज, त्या समाजाने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. आणि ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर बरं ते आरक्षण तिथं RSS होती का, नाही. तिथं मंदाकृष्ण मादिगा नावाच्या नेत्यानं 10 वर्षाचा संघर्ष करून त्यांनी बशीर बागेमध्ये आंदोलन केलं होतं. चळकदार पाऊस होता आणि पावसामध्ये 40,000 लोक घेऊन ते हैदराबादच्या रस्त्यावर बसले होते. त्याच्यामुळे 4 जिल्ह्याची ट्रॅफिक तिथं बंद झाली, जसा आपला चंद्रपूरचा गांधी चौक आहे. आणि त्याच्यामुळे 4 जिल्ह्याची ट्रॅफिक हॅम्पर झाली. आणि त्यावेळी खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू स्वतः त्या आंदोलनस्थळी आले. आणि त्यांनी सांगितलं की इथलं जनजीवन विस्कळीत होण्या अगोदर तुम्ही उठा, आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू. आणि त्याच्यानंतर आयोग नेमला. आयोगाचा रिपोर्ट आल्यावरही सरकारवर दबावापोटी सरकारने निर्णय घेतला नाही म्हणून यांनी पदयात्रा काढली. आणि पदयात्रेच्या नंतर त्यांनी तिथं आरक्षण लागू केलं. मग त्याच्यानंतर माला समाज आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. काय ऑब्जेक्शन तर माहिती आहे का, 338चा भंग होतो. आता 338 काय आहे, अनुसूचित जाती जनजाती आयोगाच्या संदर्भातली तरतूद. आणि याच्यामुळं त्यांनी म्हटलं की तुम्ही अनुसूचित जाती जनजाती आयोगाला तुम्ही विचारलं नाही. हा एका क्षुल्लक कारणापोटी तिथलं आरक्षण रद्द झालं. जेव्हा की तुम्ही आम्ही सगळी माणसं चळवळीची माणसं आहोत आणि माणसाला न्याय देणारी माणसं आहोत. कोणी डुबत असेल तर त्याला हात देऊन वाचवणारी आणि सोबतीला घेणारी माणसं आहोत. तिथली भूमिका काय असायला पाहिजे होती की जर का अशा परिस्थितीमध्ये एक समाज जर का आपल्या सोबतीला येतोय तर त्या समाजाला बरं संविधानाच्या कुठल्याही तत्वाला तडा न जाता, मी स्वतः संविधानाचा सगळ्यात मोठा समर्थक आहे. आणि सांगू इच्छितो की आमच्या मातंग समाजावर एक ठपका आहे पूर्वीपासून की हे चळवळीत नाहीत. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी आलेल्या मून साहेबांना पण सांगितलं, जेव्हा 2011 साली आमच्या गडचंद्र शहरामध्ये या लॉर्ड बुधा चॅनलच्या कनेक्टिव्हिटीसाठी एक कार्यक्रम झाला होता की आपला सॅटेलाइट कनेक्टर आणि सूचना प्रसारण मंत्रालयाला परवानगी घेण्यासंदर्भातला. माझी ऐपत नसताना त्या काळी मी 10,000 रुपये वर्गणी दिली होती. आणि त्याच्यानंतर आमचे साबणे जिथं बसलेले आहेत
दरवर्षी मैत्री संघाची मी 1000 रुपयाची पावती फाडत असतो. जी. म्हणजे ही जी आमची बुद्धासाठीची आणि आंबेडकरी विचारांची जी कटिबद्धता आहे ती तसूभरही कमी झाली नाही. आणि बाय प्रोफेशन मी डॉक्टर आहे. होय. मी वैद्यकीय अधिकारी होतो. हो. आणि त्याच्यामुळं मी डीप जे आपल्या बामसेपची शाखा होती त्याचा मी उपाध्यक्ष होतो. आणि अशा पद्धतीने आमची जडणघडण ही आंबेडकरी चळवळी झालेली आहे. बर. आणि तरीही आंबेडकरी चळवळीचे लोक जर आज असं म्हणत असतील की RSSचा अजेंडा आहे आणि RSS काहीतरी घडून आणते, तेव्हा आम्हाला फार वाईट वाटतं. बर. काही असतील, आम्हाला असं वाटतं की या चळवळीला आमचं योगदान, या चळवळीची आम्ही माणसं, आणि जर का असा प्रचार झाला तर आमच्या बौद्ध बांधवांनी आम्हाला चळवळीतून हात धरून बाहेर ढकलले की काय, इतकं वाईट वाटतं. बरं. कारण का आम्ही विचारांशी प्रामाणिक असलेले आहोत. आणि मग तिथं झाल्याच्या नंतर त्यांनी ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर ते आरक्षण रद्द 99 साली रद्द झाल्याच्या नंतर मग तिथल्या गव्हर्नमेंटने एक ठराव पास केला विधानसभेमध्ये आणि तो पाठवला संसदेला. संसदेच्या मंजुरीनंतर आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्यांनी रॅशनलायझेशन ऑफ कॅटेगरायझेशन 2000 हा ऍक्ट निर्माण केला. आणि त्या ऍक्टच्या आधारे पुन्हा तिथं उपवर्गीकरण लागू झालं. बरं. आणि लागू झाल्याच्या नंतर मग आपण 2004 पर्यंत त्याच्यावर काही झालं नाही. तरी तिथल्या माला समाजाने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आणि ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर ते हायकोर्टात गेले. हैदराबाद खंडपीठानं ती याचिका फेटाळली आणि त्यांना सांगितलं की आता जे काही झालंय, संसदेची मंजुरी, राष्ट्रपतीची मंजुरी याच्यावर झाल्यामुळे वैध आहे. बर. आणि याच्यानंतर तिथील समाजाच्या वतीनं आपण जो आता नेहमी बोलतोय EV चिन्नैया केस, ती उभी राहिली आणि EV चिन्नैया सुप्रीम कोर्टात गेले माला समाजाच्या वतीनं आणि त्यांनी तिथं केस दाखल केली आणि 2006 साली एक निकाल लागला. आता बघा त्याच्यामध्ये EV चिन्नैया केसमध्ये काय सांगण्यात आलं की इथं याचं व्हायोलेशन होते. कशाचं? कलम 14, कलम 341 आणि हा समूह एसी समूह होमोजिनियस आहे. हे 3 मुद्दे. आणि 4था मुद्दा होता की उपवर्गीकरणाचे अधिकार राज्याला नाहीत. ह्या 4 मुद्द्यावर 4 वकील त्यांनी नेमले आणि 4 वकील 4 मुद्दे मांडत होते. आणि या उपवर्गीकरणाची बाजू मांडण्यासाठी एक सरकारी वकील होता के गोपाळ, टी राजा वगैरे सगळे बाकी बाजू मांडत होते. अशा परिस्थितीमध्ये ती केस हारल्या गेली आणि त्याच्यामुळं काय झालं की जे आरक्षण पंजाबमध्ये होतं, हरियाणामध्ये होतं, आंध्र प्रदेशमध्ये रद्द झालं. रद्द झाल्याच्या नंतर सुद्धा एक गमतीचा भाग, तामिळनाडू स्टेटनं 2009 साली अरुण तथियार अधिनियम ऍक्ट लागू केला. आणि त्या अरुण तथियार ही जी जात आहे तिथं आपण काय म्हणतो मदारी आणि पगाडाई, ह्या 3 जातींनी आंदोलन केल्याच्या नंतर तिथं त्यांनी लागू केलं. आणि जेव्हा हे केस उभी राहिली तेव्हा पंजाब राज्याने निर्माण केलेला जो ऍक्ट होता शेड्यूल्ड कास्ट आणि बॅकवर्ड क्लास ऍक्ट, तो 2006 सालचा जो ऍक्ट होता तो या केसमुळे रद्द झाल्यामुळं त्यांनी एक सुप्रीम कोर्टामध्ये मत मांडलं की बाबा त्याचा निकाल लागेपर्यंत आमचं आरक्षण लागू राहू द्या. अच्छा. आणि ते 2009 पासून आजपर्यंत टिल द डेट चालू होतं. बर. ते बंद नाही झालं. आणि अशा कंडिशनमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण मागील 13 वर्षापासून रखडत होतं. आणि आज आपण 1 ऑगस्ट 2024च्या निकालाच्या बाबत सगळेजण बोलतोय, पण याच्या पूर्वी 2 वेळा निकाल लागले. त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. आणि ते लागलं होतं 27 ऑगस्ट 2020ला. आणि त्या दिवशी हेच प्रकरण जे पंजाब दविंदर सिंग विरुद्ध पंजाब केस क्रमांक 2317 ऑफ 2011 याचा निकाल लागला तेव्हा. पण त्यांनी काय सांगितलं की त्या प्रकरणामध्ये EV चिन्नैयाचा निकाल देणारं पीठ आणि आम्ही जी समीक्षा करणारं पीठ हे समान पातळीवरच असल्यामुळं आम्ही त्यांचा ते सर्व निर्णय खारिज करू शकत नाही. आणि त्या प्रकरणामध्ये त्यांनी आजचा जो निकाल आहे 565 पानाचा त्याच्यापेक्षा मुद्देसूद मांडणी त्या निकालात आहे. ते सुप्रीम कोर्ट तिथं काय म्हणतं की जर तुम्ही कुटुंब आहात तर कुटुंबात असताना सुद्धा सर्वांच्या हिशाची फळांची टोपली एकाच्याच हातात देऊ शकत नाही. तुम्ही किती होमोजिनियस असा, तुम्ही 4 भाऊ, आम्ही 4 भाऊ आहे, माझ्या हातात टोपली दिली मीच ती खाली म्हणजे बाकी तिघांचं पोषण झालं असं होत नाही, सुप्रीम कोर्ट म्हणतं. त्याच्यानंतर त्यांनी अनेक बाबी सांगितल्या. आरक्षणाचं उपयोगीकरण करण्याचा अधिकार राज्यालाच आहे. 341 कलमाच्या बाबतीत हे विधितज्ञ आहेत, सर आहेत, सिनियर आहेत, ते बोलतीलच. 341चा इतका बाऊ करण्यात आलेला आहे. 341 काय आहे नेमकं? 341(1) मध्ये काय आहे, जर का एखाद्या जात समूहाला आरक्षणाच्या यादीमध्ये शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबच्या तुम्हाला ॲड करायचं असेल
तर तो प्रस्ताव राज्यांनी केंद्राच्या संसदेला पाठवायचा, बर म्हणजे इथल्या अनुसूचित जाती आयोगाच्या परवानगीने पाठवायचा आणि त्या संसदेमध्ये त्याला मंजुरी मिळाल्याच्यानंतर राष्ट्रपतीकडे जाईल आणि राष्ट्रपती त्या नावाला इन्क्लूड करतील. बरोबर. दुसरे 341(2) काय सांगतं, तर एखाद्या जातीला वगळायचं असेल तर त्याच्यासाठी राज्यांनी त्या जातीची भरपूर प्रगती झाली असं त्यांनी अधोरेखित करावं. बरं. अधोरेखित केल्याच्या नंतर त्या जातीला या यादीतून कमी करण्यासाठीचा राज्यांनी प्रस्ताव पाठवावा केंद्राला. केंद्राच्या संसदेत त्यावर चर्चा व्हावी आणि त्याला खरंच त्याच्यामध्ये सत्तेत आढळली त्यांनी त्याचं नाव कमी करावं त्या यादीतून आणि ते राष्ट्रपतींच्या हातात मंजूर व्हावं. बरं. आता तुम्ही मला सांगा, या प्रकरणामध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करताना आपण एखाद्या जातीला वगळतोय का? नाही. बरं. एखाद्या जातीला इन्क्लूड करतोय का? नाही. तर मग 341च्या भंगाचा विषय येतो कुठे? पण हे कुठंतरी शब्दखेळ आहे. बर. आणि या पद्धतीनं असं करून आपल्याला समाजामध्ये हे चुकीची माहिती दिल्या गेली, चांगल्या लोकांकडून दिल्या गेली आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये असं वाटलं की न्यायालयाच्या विरुद्ध होत आहे. असं अजिबात झालेलं नाही. आणि या सगळ्या गोष्टी या अभ्यास आयोगाने सिद्ध केलेल्या आहेत की या देशामधल्या आरक्षणाचा रुजवण, बरे आरक्षणाचं उपवर्गीकरण असं आपण जे मागतोय याला ऐतिहासिक आधार पण काही आहेत का? हो. तर असं आहे, महात्मा फुलेंनी जेव्हा शिक्षण सुरू केलं होतं या देशामध्ये इंग्रज आले तर इंग्रजांना इथं कुशल कामगार पाहिजे होते. कुशल कामगार पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, आम्हाला तिकडून आणू शकत नाहीत, तिथं 500 लोक आले होते. इथल्याच लोकांना सुशिक्षित करायचं आणि त्यांच्या माध्यमातून इथला कारभार पाळवायचा. ते कधी सुरू केलं? 1815ला. आणि इथं त्यांनी सर्वात पहिलं काय केलं, ब्राह्मणांना, आपल्यापेक्षा ते सक्षम होते, ब्राह्मणाला सुशिक्षित करायचा चंग बांधला आणि ब्राह्मण घालायच्या नंतर ते इथल्या लोकांना त्यांच्या भाषेत शिकवतील, ही त्यामागची धारणा होती. आणि त्याच्यानंतर हंटर कमिशननी याची माहिती घेण्यासाठी आला 1882 साली आणि 67 वर्षाच्या कालावधीमध्ये बामणाई एकाही मांगा महाराला सुशिक्षित केलं नाही. बर. आपल्याला त्या शिक्षणाचा गंधच लागू दिला नाही. आणि तेव्हा हंटर कमिशन पुढे महात्मा फुले गेले. मांगाची पण माणसं नाही, महाराची पण माणसं नाही. महात्मा फुले गेले आणि त्यांनी सांगितलं 67 वर्षाचा तुमचा निधी जो खर्च झालाय तो ब्राह्मणांनी स्वतःपुरता खर्च केलाय. याच्यामध्ये शूद्र अतिशूद्र कोणीही सुशिक्षित झालेला नाही. आणि म्हणून तुम्ही जो निधी देताय तो निधीच शूद्रांसाठी वेगळी तरतूद करा. म्हणजे समस्त भारतीयासाठी इंग्रजांनी शिक्षणाची व्यवस्था केली होती की नाही? केली होती. मग त्याच्यामध्ये त्यांनी वेगळीच तरतूद करण्याचं सांगितलं. म्हणजे आरक्षणात आरक्षण ही संकल्पना कुठं आली? महात्मा फुलेच्या हंटर कमिशनच्या पुढे दिलेल्या निवेदनापासून. आणि आज आपण देशामध्ये बघतोय, आता येतो मी महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रामधले जे वातावरण आहे, महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं काही चर्मकार बांधव, मातंग बांधव, मादगी बांधव असं म्हणत असतील की आमचं आरक्षण बौद्धांनी खाल्ला, महाराणी खाल्ला. ते नॉनसेन्स आहे. ते मी पण बोलतो. हे पुन्हा एकदा क्लिअर करा. 100% तुमच्या माध्यमातून गेलं पाहिजे उभ्या महाराष्ट्राला. मी अवघ्या महाराला जबाबदारीनं बोलतोय आणि कॅमेरा पुढे बोलतोय. आणि हे सर मी 25 जिल्हे फिरून आलोय आणि 25 जिल्हे फिरल्यानंतर अधिकारवाणीनं बोलू शकतो. हे महारांनी त्यांच्या चातुर्याने, महारांनी त्यांच्या अफाट परिश्रमाने आणि त्यांच्या बदललेल्या मार्गामुळं, बरं, त्या मार्गामुळे त्यांनी ही परिश्रम करून हे त्यांनी लाटलं नाही, हे परिश्रमातून मिळवलं आहे. बरं. आणि हे कधी झालं? आता याच्यासाठी तुमच्या माझ्या बोलण्याची गरज नाही. युनो सांगते या जगभरातल्या जर का मागील हजारो वर्षांचा आपण इतिहास बघितला आणि त्या इतिहासामध्ये एखाद्या माणसाच्या कार्यामुळे बदल झालेली व्यक्ती कोण? तर ते म्हणते तथागत गौतम बुद्ध. बरोबर. त्यांच्या जन्मानंतर त्यांनी केलेल्या कार्यामुळं इथं अमूलाग्र बदल झाले. आणि मग त्यांनी मागील 100 वर्षाचा आढावा घेतो युनो आणि ते म्हणतात की असा कोणता व्यक्ती आहे की अशी कोणती जमात आहे की ज्यांच्या एका निर्णयामुळे त्या समाजाचा उद्धार झाला. आणि ते युनो म्हणतं की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारणं, धम्माच्या वाटेवर जाणं आणि त्याच्यामुळे तो समाज विकसित झाला. युनो म्हणतं. त्याला माझ्या सर्टिफिकेटची गरज आहे का? नाही. मग आपण बदललेला मार्ग आणि स्वीकारलेली शिक्षणाची कास, ज्याच्यामुळं बौद्धांचा विकास झाला, हे शाश्वत सत्य आहे आणि त्याला कोणी नाकारायची गरज नाही. पण त्याच वेळी हे झाले मांगांचं बोलणं. आता महाराज कशी बोलतात? आता मी थोडस जातीचा उल्लेख याच्यासाठी करतोय की आम्ही जे सुशिक्षित लोक आहोत ते आपण बौद्ध समाज, मातंग समाज असं आदराने बोलतो. जे गावंडळपणा गावात चालतो ना, वाचाळवीर, आणि त्या वाचाळमुळे जे आपलं वातावरण खराब होतंय ते वाचाळवीर म्हणतात. आरक्षण तर होतं, मग मांगाचे हात कोणी बांधले होते? आता याच्यासाठी तुम्हाला एक ऐतिहासिक संदर्भ देतो. इथं विधितज्ञ जास्त लोक आहेत, ते माझ्यापेक्षा जास्त अधिकाराने बोलू शकते. सर, या देशामध्ये 1871 साली CTA होता, क्रिमिनल ट्राईब ऍक्ट.
आणि त्या क्रिमिनल ट्राईब ॲक्टमध्ये या SC समुदायातली फक्त एकच जात होती बर. आणि ती म्हणजे मातंग जात. हम्म. आणि या मातंग जातीला ताई 3 वेळची हजेरी होती. हम्म. आणि ही हजेरी कधीपर्यंत होती माहिती आहे का? 31 ऑगस्ट 1952 पर्यंत. बर. 1871 साली हा कायदा झाला आणि त्या कायद्यानुसार जो बाळ जन्मता गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलं. हम्म. आई प्रेग्नंट असेल तर ती प्रेग्नंट असलेल्या पोटातलं बाळ गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलं. आणि वयाच्या 10व्या वर्षी त्याला जसं कोरोनामध्ये आपल्याला क्वारंटाईन करण्यात आलं होतं ना, तसं 3 तारांचं कुंपण होतं. बरं. आणि त्या 3 तारांच्या कुंपणामध्ये त्यांना ठेवण्यात यायचं का म्हणून गुन्हेगार जमात. ही SC मधल्या कुठल्याही जातीला नव्हतं. बर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर आपण स्टेटमेंट वाचला असाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की मी दापोलीमध्ये राहत असताना, दापोलीचं वर्णन हे स्वर्गापेक्षा चांगलं आहे. कारण इथे जो समाज आहे आज येथील सवर्णांना लाजवेल इतकी प्रगती बौद्ध धर्मातल्या लोकांनी म्हणजे तेव्हाच्या तत्कालीन महाराजांनी केली असं म्हणत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे स्टेटमेंट कधीच होतं 10 ते 20च्या दरम्यानचं. आणि म्हणण्याचं कारण काय होतं तर आम्ही ज्या छावण्यांमध्ये काम करतोय, सैनिकी छावण्यांमध्ये आम्हाला ज्या नोकरीमध्ये संधी मिळाली त्या संधीमुळे आम्हाला खूप काही मिळालं आणि त्याच्यामुळे आम्ही इथं चांगलं जीवन जगतोय. पण ही संधी मांगांना नव्हती. बर. मांगांना शाळेत जाता येत नव्हतं. त्याला 3 वेळची हजेरी असल्यामुळं इकडे राहायचं आणि त्याला रोजगार पण मिळत नव्हता. कारण काय रोजगारावर गेलं तर सकाळ दुपार संध्याकाळची हजेरी होती आणि त्याच्यामुळे तिथं पण जाता येत नव्हतं. मग मातंग समाज शिकणार कसा? आता लोक म्हणतात की मांगाची हात बांधली होती का? मग पहिल्यांदा भारत देशामध्ये जेव्हा लोकनियुक्त सरकार निर्माण झालं त्या सरकारमध्ये नांदेडच्या सीटवरून जिंकणारा माणूस एक मातंग समाजाचा देवराज कांबळे नावाची व्यक्ती होती. आणि कोल्हापूर संस्थानच्या सीटवर ती SC राखीव होती. KL मोरे नावाचे ॲडव्होकेट होते, तेही मातंग समाजाचे होते. आणि त्यांनी तत्कालीन ही परिस्थिती तत्कालीन पंतप्रधानापुढे मांडली आणि हा कायदा 31 ऑगस्ट 1952 संपुष्टात आला आणि सोलापूर आणि बेळगावच्या परिसरामध्ये याचा जाहीर कार्यक्रम झाला. आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून 3 ताराच्या कुंपणामध्ये बंदिस्त असलेल्या समाजाला मुक्त केलं. म्हणजे 52 नंतर 1952 बरोबर. 31 ऑगस्टला. आणि तिथपासून मातंग समाज शिक्षणाच्या प्रवाहात यायला सुरुवात म्हणजे 52 पासून तो खुला झाला, स्वतंत्र झाला. Yes, exactly. संविधानाच्या सगळे त्याला तरतुदी लागू झाल्या तिथून 52 पासून. Yes. जी. तर आता 52च्या नंतर ज्या कुठल्या भरती प्रक्रिया झाल्या, हो. आता 52ला पहिल्यांदा मांगाचं पोरग आणि 198 जाती होत्या. आणि आणखी एक त्याच्यातला आणखी एक फॅक्ट सांगतो तुम्हाला. या सगळ्या जाती CTA मधल्या गुन्हेगारी जमाती कायद्याने सजा भोगलेली प्रत्येक जात ही एक तर ST मध्ये इन्व्हॉल्व्ह झाली किंवा NT मध्ये इन्व्हॉल्व्ह झाली. बरं. फक्त केवळ आणि केवळ मांग ही जात अनुसूचित जातीमध्ये आली. आता हे कशी आली तुम्हाला सांगतो. 1931ला जेव्हा जात निहाय जनगणना झाली तेव्हा जनगणना आयुक्त हटन नावाचे इंग्रज अधिकारी होते. आणि हटन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी जे 10 कॉमन फॅक्टर्स पकडले होते की अस्पृश्य, ज्यांना देवळात संधी नाही, जे गोमांस खातात, अशा प्रकारचा क्रायटेरिया लावला. आणि त्या क्रायटेरियामध्ये मातंग, महार, भंगी, चांभार सगळे आपण बसत होतो. पण त्याच्या लक्षात ही बाब नव्हती की हे CTA भोगलेले पण लोक आहेत, मातंग समाज. म्हणून त्यांनी आपल्या ह्या सगळ्या बाबींना एकत्रितपणे केलं आणि त्याला 1931च्या जनगणनेमध्ये आपल्या सूचीमध्ये आणलं. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग आपण 50 पासून आपण अनुसूचित जातीमध्ये आलो. इथपासूनचा कन्सेप्ट क्लिअर आहे. मग आता जी काही लोक बोलतात की यांनी का शिकलं नाही, आता मला सांगा 1960ला जी भरती प्रक्रिया झाली असेल त्या भरती प्रक्रियेमध्ये जी महार समाजाची, चर्मकार समाजाची मुलं पहिले शिकली 30ला, 35ला, 40ला, ती पोरं तिथं क्वालिफाय झाली, नोकरीला लागली. बरोबर. त्याच्यानंतर 52ला शिकायला गेलेली पहिली बॅच मातंग समाजाची 72ला बाहेर आली. आणि 72ला तुम्ही जर बघितलं असेल पॅन्थरच्या चळवळीमध्ये, मग ते राजा ढाले असतील, आठवले साहेब असतील, आमचे नामदेव ढसाळ साहेब असतील की अरुण कांबळे असतील, हे सगळ्या ज्या लोकांनी पॅन्थर उभं केलं सर्वाधिक पोरं मराठवाड्यामध्ये मातंग समाजाची होती. बिलकुल. पॅन्थरमध्ये. पॅन्थरचा इतिहास बघा. आणि ते का झाली, शिक्षण घेतलं त्यांनी 52 ते 72. आणि तिथं पहिल्यांदा मातंग समाजाची पोरं नोकरीला लागायला लागली 72 पासून पुढे. पण जो गॅप पडला 1871 ते 52 हा जो 70 ते 80 वर्षाचा कालावधी गेला, याच्यामध्ये शिक्षण नव्हतं. आणि या कालावधीमध्ये महार समाजाला, चांभार समाजाला शिक्षणाची संधी होती. म्हणून स्वातंत्र्यानंतर 80च्या दशकापर्यंत नोकऱ्यांमध्ये, संधीमध्ये हे समाज गेले. आता तुम्हाला माहित आहे मी डॉक्टर झालोय तर माझ्या पोराला फॅसिलिटी जास्त आहेत. त्याच्यामुळं माझा पोरगा आणि इतर लोक जेव्हा कम्पॅरिझनली म्हणजे असं अभ्यास करतील
तर माझ्या पुढे जास्त फॅसिलिटी आहेत, मी चांगल्या कार्मेलमध्ये टाकतोय आणि माझाच माता समाजाचा दुसरा बांधव जेडपीच्या शाळेत टाकतोय. बौद्ध समाजाचा एक बांधव त्याला चांगल्या ठिकाणी ठेवतोय नागपूरला, दुसऱ्या इतर समाजाचे लोक कुठेतरी बाहेर आहेत. याच्यातून क्वालिटी एज्युकेशन कुणाला मिळालं तर जी त्या काळात नोकरीला लागली आणि त्याच्यामुळे जो विकासाची संधी वाढत गेली आणि हा तफावत वाढत गेली. आणि हे या मागचं जेव्हा लक्षात आलं तर प्रत्येक राज्यातला हा अहवालाने सांगितलं की असं असं झालंय. त्यातल्या मातंग समाजाची ही सगळ्यात मोठी अडचण होती जे कुणालाच माहिती नाही आणि आजवरच्या प्लॅटफॉर्मवर कोणी बोललं पण नाही, कारण का याच्यात एवढ्या बारकाईने कोणीच बघितलं नाही. मला पण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आरक्षण उपरी चळवळ निर्माण झाली तेव्हा मला पण वाटलं की हे काहीतरी चुकीचं चाललंय आणि म्हणून मी स्वतः अभ्यास केला, स्वतः पुस्तक लिहिलं आणि त्या सगळ्या देशातल्या चळवळींचा अभ्यास केल्यानंतर लिहिलं आणि माझ्या लक्षात आलं. आता महाराष्ट्राच्या परिस्थितीवर बोलतो. महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गाची चळवळ 1982ला सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेब गोखले होते. इंदिरा गांधीच्या काळामध्ये पहिला आपण सगळेजण महात्मा फुले महामंडळामध्ये होतो. त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे महामंडळ निर्माण झालं 1985ला आणि तिथं पहिल्यांदा आरक्षणाच्या उपवर्गाची सुरुवात झाली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये तो 2003चा लवजी साळवे अभ्यास आयोग या सगळ्या गोष्टी सोडून देऊया आणि तिथपासून अनेक टप्प्यामध्ये मी स्वतः 2005 पासून या चळवळीत काम करतोय आणि चांगल्या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्राचे दौरे केलेत आणि पूर्ण ह्याचे केल्याच्या नंतर जे वास्तव आहे आता आपण म्हणतोय की लवजी साळवे अभ्यास आयोगाच्या माध्यमातून पुढे आलेल्या शिफारशी आहेत. महाराष्ट्रामध्ये हे दारिद्र्य वगैरे बघितलं आणि लोकांनी उठाव केला, सततचा उठाव केला. त्याच्यामुळे 2003 साली लवजी साळवे अभ्यास आयोग निर्माण झाला. त्याचा रिपोर्ट 8 मध्ये आला आणि त्याच्यानंतर लोकांनी सांगितलं एकाच जातीचा अभ्यास आहे. साहेब एका जातीचा नाही, त्या जातीचं जर का प्रगती झाली किंवा नाही झाली हे जर ठरायचं झालं तर कंपॅरेटिव्ह अभ्यास करावा लागतो, कंपॅरिझन करावं लागतो कोणाशी तरी आणि त्याच्यामुळे त्यांनी 59 जातीसोबतही कंपॅरिझन केली आणि ते आयोग सादर केल्याच्या नंतर जेवढे विभाग आहेत एक थोडंसं जोडतो म्हणजे कंपॅरिझन असं सिद्ध झालं का की एकंदरीतच इतर ज्या आपल्या 59 जाती आहेत त्यापैकी बाबा सगळ्यात मागासलेली किंवा त्यांची प्रगती नाही झाली अशी एकच मातंग जात बाहेर आली का? मग इतर जाती पण आहेत पण आम्ही बौद्धांच्या सोबतीने राहिल्यामुळं आम्ही साक्षर झालो आणि बौद्धांच्या मुळे थोडी हुशारी आली. दोन भाषा येत आहेत तुमचे. नाही बघा हे क्लिअर करून घ्या पुन्हा. बघा गावगाड्यात आम्ही सोबत राहतो म्हणून साक्षर झालो हे पण मान्य आहे तुमचं. हे बघा आम्ही गावगाड्यात कुणासोबत आहोत, कालही कुणासोबत होतो. बघ बौद्धांची पोरं शाळेत शिकायला चालली, बौद्धाच्या पोरांनी शहराकडे शहरीकरण केलं तर आमच्यातल्या काही लोकांनी केलं आणि ते साक्षर झाले. मग ही सुबुद्धी कुठं सचली? आंबेडकरी चळवळीतून. अच्छा. आणि त्या चळवळीचाच धागा खरं तर आम्ही स्वप्न पूर्ण करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय होतं, मी ज्या जाती जन्मलो त्या जातीचा उद्धार करणं माझं कर्तव्य आहे. मग मी मातंग समाजाचा असेल तर मातंग समाजाच्या अडचणीवर बोलून मातंग समाजाला न्यायापर्यंत माझं कर्तव्य आहे. कारण बाबासाहेबांना मी माझा गुरु मानतो आणि ते काम मी करण्यासाठी याच्यासाठी मी बोलतोय की हेच काम आम्ही करत आहोत. जेव्हा आता सांगतो एखाद्या प्रवर्गाची जर का आपण रचना बघितली त्या प्रवर्गामध्ये आज सांगा साहेब आज आणखी एक संभ्रम आहे डोक्यामध्ये कांबळेताई की सगळ्यांना असं वाटतंय बरं दुर्दैवानं की महाराष्ट्र टॉपला आहे. असं नाहीये. तुम्ही महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षणाचा जर का अहवाल बघितला तर भंगीजात सगळ्यात टॉपला आहे प्राथमिक शिक्षणात भंगीजात. आणि जर का तुम्ही टेक्निकल एज्युकेशनचा अहवाल बघितला टेक्निकल एज्युकेशनामध्ये ढोर समाज हा सगळ्यात पुढे आहे. तुम्ही असं समजूच नका की मांग विरुद्ध महार लढाई आहे. आणि जर का तिथं 2 क्रमांकाला बघितलं चर्मकार समाज आहे. अच्छा. टेक्निकल एज्युकेशन आणि मेडिकल एज्युकेशन मध्ये. आणि 3ऱ्या क्रमांकाला महार समाज आहे आणि 4थ्याला मांग आहे. ह्या सगळ्या गोष्टी असताना मग ह्या जेव्हा लोकांनी लढाई सुरू केली यांच्या लक्षात आलं आज महाराष्ट्रातल्या पूर्ण विभागाच्या नोकर भरतीचा आढावा घेतल्याच्या नंतर मातंग समाजाचं नोकरीतलं प्रमाण 13% बरं का 0.4% आहे. अच्छा. मातंग समाजाचं प्रमाण इतर जातींचं सोडून द्या. अख्ख्या महाराष्ट्र फिरल्याच्या नंतर ताई डक्कलवार समाजाचा मी एकही कर्मचारी बघितला नाही. तुम्ही आता तुरी समाजाच्या नावाचं घेता आपल्या कास्टच्या मध्ये पहिलं नाव अगिरू समाज आहे. ती जातच कुठं आहे की माहित नाही. अच्छा. तुरी तुम्ही जर बघितलं पासी गंडी हे जे नावं ऐकतो ना आपण पहिल्यांदा ऐकल्यासारखी वाटतं ही आहेत कुठं. मग जर का ह्या आरक्षणाचा आत्मा जर का प्रवर्गातील प्रत्येक जातीचा विकास होणं हे होता तर हे इन्फिल्ट्रेट झालंय का? अजिबात झालं नाही. आता लोक म्हणतात की त्यांनी शिक्षण घेतलं नाही आम्ही त्याला जबाबदार आहोत का वगैरे वगैरे हे आपण म्हणतो. पण त्या प्रवाहात येण्यासाठी सरकारने ज्या उपाययोजना करायला पाहिजे होत्या सरकारने जे आयडेंटिफिकेशन करायला पाहिजे होते हे कुठंतरी कमी पडलं. आणि मग आपण चळवळीचे कार्यकर्ते म्हणून जबाबदार कोणाला तुम्ही ठरवता इथे? सरकारला. तेच तर आमचं म्हणणं आहे ना. आम्ही कुठे म्हटलं की बौद्धांना इथं जबाबदार धरा म्हणून. तुम्ही थोडंसं सोशल मीडियावरती ज्या काही शाब्दिक वावड्या उठवल्या मी म्हणतोय ते वाचालवीर आहेत
दोन्ही बाजूचे वाचाळवीर आहेत अच्छा. ते स्टॉप झाले पाहिजे. बरं. आणि म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट पण करतोय होय. की असं राज्यस्तरीय पण ठेवा अच्छा. आणि तिथं डेफिनेटली मला बोलवा नक्की. की हा दोन्ही समुदायाच्या पुढं. आणि हे झाल्याच्या नंतर जो काही तफावत दिसली, आता तुम्हाला एक महाराष्ट्राच्या याचा एक आढावा एका विभागाचा सांगतो, वन विभागाचा एक फक्त, बाकीचं सांगत नाही. वन विभागामध्ये क्लास 1चे जे अधिकारी आहेत हो मंत्रालयीन स्तरावर, आपल्या जागा जास्त आहेत बरं का, पण आपल्या भरल्या गेलेत 16. बरं 16 जागा भरल्याच्या नंतर तिथे मातक समाजाचा एकच अधिकारी आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये जवळपास 12 ते 13 12 बौद्ध समाजाचे आहेत, चर्मकार समाजाची उर्वरित आहेत. अच्छा. चर्मकार भंगी समाजाचे. आता आपण त्याच्यामधल्या गट 2 मध्ये येऊया. गट 2 मध्ये जवळपास 160. मी एक्झॅक्टली आकडे सांगू का? एक्झॅक्टली जी, सांगतो म्हणजे जी. आपला नाही, लाईव्ह चालू आहे, थेट काय- प्रक्षेपित होतोय कार्यक्रम. ओके ओके. थोडस आकडेवारी एक्झॅक्ट गेली तर Exactly. लोकांनाही क्लिअरिफिकेशन होईल आणि महत्वाचंच आहे. दर्शकांनो, आपण पाहताय खरं तर लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचा हा थेट प्रक्षेपित होणारा कार्यक्रम सुरू आहे चंद्रपूर या ठिकाणाहून. आणि आपल्यासोबत सकल मातंग समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी राज्य समन्वयक जुळलेले आहे डॉक्टर अंकुश गोंतावळे सर मांडणी करतायत सर रेग्युलर. आता वन विभागातला वर्ग 1चा सांगतोय की हा. एकूण 13% आरक्षणानुसार 18 पदं आहेत, 16 भरलेली आहेत, 2 रिक्त आहेत, 11 बौद्ध समाजाची आहेत, 1 मातंगाचा आहे, चांभार ढोलची 4 आहेत. बरं. आता वर्ग 2ची एक्झॅक्ट आकडेवारी आहे. आणि विशेष म्हणजे बार्टीनं या ईव्हीचे या केस आणि लोकसंख्येच्या तफावतीबद्दल नेमलेल्या समितीचा मी सदस्य आहे. बरं. त्याच्यामुळे आकडे अधिकृत आहे. आणि वर्ग 2 मध्ये एकूण 134 पदं आहेत, 118 भरलेली आहेत, 100 ठिकाणी जी महासमाजाची माणसं आहेत. आता मी महार बंद करतो, कारण की आता आपण स्वातंत्र्याच्या अलीकडे आलो, बरं. संविधानाच्या अलीकडे आलो. मी होय. बौद्ध म्हणतो, नवबौद्ध आणि बौद्ध म्हणतो. आणि मातंगाचा 1 आहे, चांभार आणि ढोल समाजाची 9 आहेत. वर्ग 3 मध्ये येतो. वर्ग 3 मध्ये 2059 जागा भरलेल्या आहेत, रिक्त पद 183 आहेत, 1489 ही बौद्ध समाजाची आहेत, 179 मातंग समाजाची आहेत, 211 चांभार आणि ढोल समाजाची आहेत. वर्ग 4 मध्ये येतो, जिथे झाडू पोछाचं काम आहे. हो. झाडू पोछाच्या कामामध्ये सुद्धा 212 जागा भरलेल्या आहेत, 161 बौद्ध समाजाचे आहेत, 16 मातंगाचे आहेत आणि 16 चर्मकार आणि ढोरांचे आहेत. ही झाली एका डिपार्टमेंटची एका वन डिपार्टमेंटची. विभागाची. अशा पद्धतीने तफावत आहे. आणि याचा पर्सेंटेज काढलं तर 0.4. बॅकलॉगच्या संदर्भात एक आकडेवारी मला वाटतं तुम्ही काढून घेतली पाहिजे. एकंदरीत एससीचा किती बॅकलॉग आज इथे महाराष्ट्रामध्ये बाकी आहे त्याचंही खूप महत्वाचं ते आहे. महत्वाचं आहे. हा. आता हे झालं. याच्यानंतर काय झालं, ज्या कोण्या जाणकारांनी अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की आपण ह्याच्यामध्ये कुठेच नाही. आता गमतीचा भाग आणखी काय बरं का, महाराष्ट्रामध्ये बीडीआय देशमुख आयोगानुसार एससीची लोकसंख्या 11.80 दाखवलेली आहे बरं. बीडीआय आयोगानुसार. आणि आपला 13% आरक्षण आहे. हो. आणि आकडेवारी दाखवतात ती म्हणजे घपला आहे. ते देणार का? बरं. जर का तुमच्या तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये 15% आहे, बरं. तुमच्या तामिळनाडूमध्ये 18% आहे, तिकडे 25% आहे, महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने 15 ते 17% आहे. जेव्हा नवीन नक्की. सेन्सस होईल पण पुढे त्याची येईल. सेन्सेस निश्चित झाले हा, पाहिजे. जी. ते येईल. आता याच्यामध्ये आणखी ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मातंग समाजाच्या तरुणांना जागरूकता झाली आणि त्यांनी उपरेखनाची चळवळ सुरू केली 85 पासून ते आतापर्यंत. बरं. मी किंवा इतर जे काही लोकांनी काम केलं त्या सगळ्या लोकांचा जो त्याग आहे, संघर्ष आहे, खूप मोठी मोठी नावं घेता येतील मला. नक्की. त्याच्यामध्ये बाबासाहेब गोपलेंचं नाव आहे, त्याच्यानंतर मधुकररावजी कांबळे असतील, व्ही.जी. रेड्डी असतील, हे सगळे आता मयत झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर प्राध्यापक भरांडे सर असतील, ते दलित आंदोलनाचे आमचे बगाडीजी असतील, कॉम्रेड भिसे असतील, अनेक नावं घेता येतील. नक्की. वेळेअभावी घेणार नाही. तर ही अशी सगळी नावं आहेत. आणि या सगळ्यांनी केल्यावर गंमत म्हणजे याच्यामध्ये ज्या काही 4-5 लोक आहेत, मिलिंद आव्हाड जेएनयूचे प्राध्यापक आहेत, प्राध्यापक वाघमारे सर हे जेएनयूचे प्राध्यापक समाजशास्त्र विषयाचे आहेत. आणि ह्या सगळे लोक निळा झेंडा घेऊन आरक्षणाची उपरेखन मागत होते. आणि यांचं तुम्ही एकनाथ आव्हाडांचं नाव ऐकलं असेल, हो. बौद्ध धर्म स्वीकारला होता. आणि महाराष्ट्रात देशातल्या बौद्ध समाजाचा आकडा आहे 0.7%. 0.7% मध्ये 0.1% हा मातंग समाज धर्मांतरित झालेला आहे. बीड, लातूर, सोलापूर भागातला. आणि तिथल्या सुकुमार कांबळे पासूनची सगळी लोक आहेत, हे सगळे बौद्ध धर्मांतरित झालेले आहेत. आणि तरीही गमतीचा भाग, त्या लोकांनी संघर्ष जे करून इथं आल्याच्या नंतर जेव्हा लोक म्हणतात की हे RSSने आणि भाजपनं दिलेला अजेंडा आहे. सत्तेत महाराष्ट्रात 14ला आली भाजप, त्याच्यापूर्वी नव्हती. त्याच्यापूर्वीचं सगळं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सामाजिक न्यायमंत्री हांडोले साहेब असतील, बडोले साहेब असतील, सगळी मंडळी होती. त्याच्यामुळं तो काही विषय नव्हता. चर्चा सुरुवात झाली. आणि दुर्दैवानं काही बौद्ध समाजाची लोक आणि मातंग समाजाची लोक आपल्या पदाला चिकटून राहण्यासाठी, पद कायम ठेवण्यासाठी आणि आपल्या नेत्याची मर्जी हासिल करण्यासाठी याच्यावर कावेखोरपणे बोललेत, दोन्ही बाजूने बोललेत. आणि ते झाले समाजहितासाठी घातक.
आणि त्या लोकांनी त्यांचा वैयक्तिक स्वार्थ टिकवून ठेवण्यासाठी समाजामध्ये दरी निर्माण केली. बर. आणि त्याच्यामुळं काय झालं, समाज माध्यमावर ज्या चर्चा होतात त्या चर्चेला अधिकृतपणे चर्चा केलेली नाही. मग मातंग समाजाच्या हा जो तफावत आहे ती तफावत लक्षात आल्याच्या नंतर आम्हाला आरक्षणाचं उपवर्गीकरण जे मागितलं, ह्याच्यामध्ये तुमचं शिक्षणाचं प्रमाण, नोकऱ्यातलं प्रमाण, ह्या सगळ्या बाबी खूप दूरवर आहेत आणि प्रथम क्रमांकावर महार समाज नाही. त्याच्यामुळे ही मागणी जी होती आम्हाला त्या तुलनेनं, आता संविधान काय म्हणतंय आपलं, आपण अनेक कलमांचा इथं उल्लेख करतो. आपल्या 338 मध्ये आपण बघू जाऊया 338ला लोकांच्या ह्याच्यानुसार काय म्हणतात की लोक आपल्याला तिची विषमता नष्ट करायची, तर सर्वांना समान संधी दिली पाहिजे आणि त्या संधीनुसार आपल्याला सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे. असं झालंय का? एखाद्या प्रवर्गामध्ये समानता निर्माण झालेली नाही. मग समानता निर्माण करायची असेल तर संविधानाचं 38वा कलम काय म्हणतंय, 38वा कलम सांगतंय की बाबा तुम्हाला जर का एखाद्या आर्थिक विषमता नष्ट करायची असेल तर राज्य सरकारनं तशा काही योजना तरतुदी कराव्यात आणि त्या समाजाला विषमता नष्ट करून त्या प्रवर्गातली त्याला समपातळीवर आणावं, असं कलम आपलं 38 सांगतंय. आणि ते आपण मी काहीतरी बोलता एक मिस्टेक केली, 338 क्रमांक केला. 338 तो आयोगाबद्दलचा आहे. 335 मध्ये ते म्हटलं होतं की 335 नुसार सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे आणि गुणवत्ता सुद्धा, जीव घेण्या स्पर्धेमध्ये गुणवत्तेमध्ये कोणी सामील होत नसतील ती गुणवत्ता सुद्धा डावलून त्यांना संधी दिली पाहिजे. बरं. कोण म्हणतंय? भारतीय संविधान म्हणतंय. अच्छा. कलम 335 म्हणतंय गुणवत्तेत नसतील तरी सुद्धा त्यांच्या लोकसंख्येचा शब्द आला नाही पण त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आणि पहिल्यांदा भारत देशाच्या इतिहासामध्ये गुणवत्ता डावलून प्रतिनिधित्व देणारा पहिलं राज्य आंध्र प्रदेश आहे. बर. ते प्रकरण जे आपण म्हणतो ना, हे कुठून आला, ह्याचा उगम कुठून झाला? चेब्रालू लीलाप्रसाद राव वर्सेस आंध्र प्रदेश या केसमुळे याचं मागणी झाली. आणि त्या केसमध्ये काय झालं होतं माहित आहे? विजयवाडा आणि कारकाकोलम जिल्ह्यामध्ये मागील 50 वर्षाचा आढावा घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं होतं की इथं एखाद्या जातीला एकही कर्मचारी नाही. मग त्यांनी तिथपासूनचा अनुशेष काढला तर तिथं 200 पदं भरतात. त्या जातीला यायला पाहिजे होती, म्हणजे त्या प्रवर्गाला यायला पाहिजे होती, पण ती भरल्याच गेली नाहीत. ती सदैव कॅन्डिडेट नॉट अप्लाइड, कॅन्डिडेट नॉट क्वालिफाईड म्हणून तिथं ओपन मधून भरण्यात गेली. मग तिथल्या एका व्यक्तीने तिथं काय केलं, अधिकाऱ्यांनी त्या जिल्ह्यामध्ये 100% भरती एकाच जातीची गुणवत्ता डावलून केली अनुसूचित जमातीच्या बाबतीत आणि त्यांना न्याय दिला. पहिल्यांदा भारत देशाच्या इतिहासात पहिल्यांदा इम्प्लिमेंटेशन तिथं झालं आणि त्याच्या विरोधात चेब्रालू लीलाप्रसाद राव गेला की असं एका जातीला देता येत नाही आणि म्हणून तिथं ही चढाओढ निर्माण झाली. मग त्या प्रकरणामध्ये तुम्ही आम्ही कोणीही मागणी केली नाही, त्या प्रकरणामध्ये कोर्ट सुमोटो म्हणून त्यांनी दाखल करून ते बोलतात की आरक्षणाचा जर का लाभ प्रतिनिधित्व पर्याप्त मिळालं नसेल त्या राज्याची जबाबदारी आहे, त्यांनी तिथे त्यांचा जाणीव करून घ्यावी, अधोरेखित करावं ते आणि त्यांना द्यावं. आणि त्याच्यामध्ये जर का गरज पडली तर त्याचं प्रमाण आणि पद्धत ठरवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. कधी म्हटलंय? चेब्रालू लीलाप्रसाद राव प्रकरणामध्ये 22/4/2020 त्याचा निकाल लागलाय आणि या प्रकरणामध्ये त्यांनी सांगितलंय ह्या उपयोगाच्या अगोदरचा तो निर्णय आहे आणि त्या पद्धतीनं आरक्षणाच्या मागणीला आणखी जोर आला. आणि त्या पद्धतीनं ह्या देशामध्ये जी मागणी आहे, मातंग समाजाची जी मागणी आहे, अधिकृत समाजाला प्रवाहात आणण्यासाठी, समकक्ष करण्यासाठी, संविधानाचं जे तत्व आहे विषमता दूर करण्यासाठीची जी मागणी आहे, तो आत्मा बाबासाहेबांची शिकवण, महात्मा फुलेच्या विचारांची रुजवण आणि समानतेनं या समाजाकडे बघण्यासाठी संविधान काय म्हणतंय? सबस्टेंटिव्ह इक्वॅलिटी बिलकुल आणि डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. आरक्षण ही एक व्यवस्था आहे तुम्हाला प्रवाहात आणण्यासाठी, प्रतिनिधित्वासाठी. तो काही गरीबी हटाव कार्यक्रम नाही, तेच व्यवस्था आहे. पण वितरण प्रणाली कुठे आहे? ती कुणाच्या हातात आहे? ती वितरण प्रणाली नव्हती आणि ते सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024 पहिल्यांदा अधोरेखित करून सांगितलं की तुम्हाला जर का या पद्धतीनं प्रत्येकाला प्रतिनिधित्व द्यायचं असेल तर डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस, न्याय वितरण होण्यासाठी उपवर्गीकरण करणे गरजेचं आहे. आणि ह्याच्यानंतर आता आपल्याकडे जे आहे त्या पद्धतीनं उपवर्गीकरण झालं पाहिजे. आणि ते झाल्याच्या नंतर या सगळ्या प्रवाहाला मग त्याच्यामध्ये आपण जर का काही लोकांचं म्हणणं असं आहे की जर का असं झालं तर आपल्या भावाभावामध्ये दरी निर्माण होईल. तुम्हाला सांगतो असं होणार नाही. उलट दलित चळवळ बळकट होईल, बहुजन समाज बळकट होईल. त्याचं कारण सांगतो. आज जर का NT मध्ये 4 गट आहेत, NTA, B, C, D.
ए मध्ये 3% आहे, बी मध्ये 2.5% आहे, सी मध्ये 3.5% आहे आणि डी मध्ये 2% आहे. पहिल्या गटामध्ये जे जाती आहेत बंजारा समजून मेजॉरिटी, दुसऱ्या गटामध्ये बेलदार, तिसऱ्या गटामध्ये धनगर आटकर आणि चौथ्या गटामध्ये वंजारी. ही पोरं जेव्हा अभ्यास करतात, ह्या समाज जेव्हा एकत्र वागतो त्यांच्यात एकी आहे. का बरं? ते एकमेकांचे स्पर्धक नाहीत. बर मातंग समाज, चर्मकार समाज, बौद्ध समाज यांच्यामध्ये एकी नाही. बस आता मी जस्ट 2 मिनिटं घेतो. एकी नाही. त्याचं कारण काय माहित आहे? आम्ही एका जागेसाठी सगळे अप्लाय करतो आणि मग काय होतं की कांबळेताईचा नंबर लागला नाही पाहिजे म्हणून मी काड्या करतो, माझा नंबर लागला नाही पाहिजे प्रेरणाताई काड्या करतात आणि अशा पद्धतीने त्या जागेच्या लाभाच्या जागेसाठी म्हणून आपण भांडतो म्हणून आपल्यात एकी नाही. जर का आरक्षणाचं उपरीकरण झालं, एक पद तिथं आहे मेडिकल ऑफिसरचं, तर एकाच गाडीत बसून किती प्रमाण येतं ते सोडून द्या, 2%, 4%, 1%, त्याच एकाच गाडीत बसून मी बांबोळे सर, ताई आणि दुसऱ्या आमचा मादिकी समाजाचा भाऊ असेल किंवा चर्मकाराचा असेल, एका गाडीत बसून आम्ही इंटरव्ह्यूला जाऊ. का बरं? तिघांसाठी 3 वेगवेगळे जागा आहेत आणि त्या 3 जागासाठी आम्ही चाललोय मिळून एकाच गाडीत जाऊ आणि आम्ही गप्पा टप्पा करत जाऊ. आमच्यामध्ये मतभेद असणार नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या प्रवर्गामध्ये का उपरीकरण झालं तर मातंग आणि बौद्ध समाजाची जी दरी आहे लाभाच्या पदावरून, नोकऱ्यावरून, आणि आपण कुठं राजकीय आरक्षण मागतोय का? शिक्षण आणि नोकरी. जेव्हा इथं समपातळीवर येण्यासाठी तर ही स्पर्धा संपेल आणि आपल्यातला बंधुभाव वाढेल. खूप छान. हे एवढंच बोलतो. आणि आरक्षणाचं उपरीकरण झालं पाहिजे. आणि एक महत्वाचा विषय, शेवटचा मुद्दा, आंबेडकरी चळवळ ही न्यायासाठी लढणारी चळवळ, त्या चळवळीचा मी पाईक आहे. ओके. आणि आजपर्यंत आंबेडकरी चळवळ जातीचं सोडा, प्रवर्गाच्या बाहेर जाऊन कुणावरही अन्याय झाला तर सर्वात पहिलं पोहोचणारी चळवळ आंबेडकरी चळवळ आहे. तर आज जर का आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी चुकीची भूमिका मांडली तर दुर्दैवानं असा ठपका आंबेडकरी चळवळीवर पहिल्यांदा लागेल की कुणाला तरी न्याय मिळणार होता, पण आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी चुकीची भूमिका घेतल्यामुळे न्याय मिळाला नाही. हा कलंक आंबेडकरी चळवळीला लागू नये म्हणून माझी बौद्ध बांधवांना विनंती आहे, आरक्षणाचा उपयोग किती टक्के होतं ते होऊ द्या, कुठलाही विरोध करू नका, त्याला तुम्ही समर्थन द्या. कारण याच्यामध्ये बौद्ध समाजाचं नुकसान कुठेच नाही. आज नोकऱ्यांचं प्रमाण तुम्ही काढून बघा, 6.5 ते 7% पुढे महार समाज नाही. आणि आरक्षणाच्या उपरीकरणानंतर महार समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि भारतामध्ये जे ट्रेंड्स निर्माण आहेत आरक्षणाच्या मॉडेल बनवण्याचे, ते कसं बनवतात त्याची चांगली पद्धत मला माहिती आहे. आता माझ्याकडे 3 ठिकाणी झालेलं आहे. तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जरी आपण पकडलं तरी 6 ते 7.5% महार समाजाला आरक्षण मिळणार आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तितकंच आहे बरं का. त्याच्यामुळे आपलं काहीही जाणार नाही. त्याच्यामुळे एक बांधव कायमस्वरूपी आपल्यासोबत जोडून घेण्यासाठी इथल्या 58 जातींचा आवाज बनून आम्ही लढतोय. का लढतोय? बाबासाहेबांचा विचार घेतल्यामुळे लढतोय, शिक्षणामुळे लढतोय. बाकीच्या लोकांना सुद्धा आपल्या सोबतीला देण्यासाठी आरक्षणाच्या उपरीकरणाला बौद्ध समाजानं मोठ्या दिलाने पुढाकार घ्यावा, त्याच्यासाठी समर्थन करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला सर्वाधिक वेळ दिल्यामुळं लॉर्ड बुधा चॅनलचे इथं मी सतशः आभार व्यक्त करतो. जय भीम, जय लवजी, जय रविदास, जय संविधान. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.